गगनरावचा मित्र आला गगनरावला भेटायला. एवढ्यानं ऊन तापते, एवढ्यानं ऊन तापते, केवढ्यानं गरमी लागते. खूपच गरमी आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये तर मला शेताच्या बाहेर नाही निघूसं लागत. पण आता का करावं, शेतामध्ये तर जावंच लागते. शेतामध्ये नाही गेला तर मग शेतातलं काम राहते ना. शेतातलं काम पूर्ण नाही हो. म्हणून शेतामध्ये तर जावंच लागते. का म्हणते गगनराव, कसं काय, सर्व काय ठीक आहे का? अरे रामलाल, कसं काय येणं झालं आमच्या घराकडे? लय दिवस झाले, तुझे दर्शन नाही झाले. लय दिवसानं भेटलास. अरे का सांगू भाऊ गगनराव, कामा धंद्याचे काही शुद्र नाही. काम धंदे इकड तिकड सप्पा सांभाळावं लागते. चल आता थोडा वेळ तरी बस, आलास तर चल. बरं काय, कसं आहे आता मग? शेतामध्ये वगैरे सगळं कामधंदा बरोबर चालू आहे का? हो, आता सगळं काही बरोबरच आहे, कामधंदा व्यवस्थित चालतच आहे. तू माझा लहानपणीचा मित्र, लय दिवस झाले भेटलाच नाही. अरे का सांगू भाऊ गगनराव, काम धंदे इकड तिकड सुधर नाही. आपण लहानपणी कसा टेन्शन नाही राहत एवढा. लहानपणी मस्त खेळणे, मौज मजा करणे, बचपना राहते ना गा. तो तर आहे का भाऊ, लहानपण तर लहानपण आहे. लहानपणा एवढी मजा केव्हाच नाही. काही टेन्शन नाही, काही फिकर नाही. मस्त मजा करणे, लहानपणी इकड तिकड खेळणे. आता ते दिवस मस्त आठवणीत येते. आपण मस्त मजा करत होतो, खेळत होतो, मस्त इकड तिकड फिरत होतो. आता ते दिवस आठवणीत येतात. का सांगू तुला आता? मग नाही तर काय, आता काम धंदा इकड तिकड ह्या करावं लागते. आता काही सुधर नाही. बरोबर आहे ना गा? बरोबरच आहे तुझी गोष्ट. इकड तिकड काम धंद्याच्या माले वेळ नाही भेटत. सर्व काही काम धंदा पावा लागते. चल बर आता आलास, 2-3 दिवस मस्त येते राय. जाऊच नको. नाही ना गा, आजच मला निघावचं आहे. आता 2-3 तास बसतो म्हणलो मी. 2-3 दिवस तर राहणार नाही मी. का भाऊ तू लय दिवसानं आलास ना, आता म्हणतेस का 2-3 तास बसतो ना जातो म्हणतेस? अशानं कसा होईल म्हणतो मी? कमीत कमी एक तरी दिवस राय. नाही ना गा. चल बरं, काही हरकत नाही. आता बायकोले चाय बनवा लावतो मी. तू थोडा वेळ थांब आता. ये बायको, बायको ये ना इकडे लवकर. काय व, कशाला बोलवल्या? मी काय म्हणतो, चाय बनव बरं लवकर. माझा मित्र आलाय. थांबा, थोडा वेळ लागल. अरे वेळ कशाला लावतेस? त्याला वेळ नाही आहे ना. तो जाणार आहे आता थोड्या वेळातच. म्हणून म्हणतो का लवकर लवकर बनवून टाक. हो, तर लवकर लवकर कसा करू मी? थांबा ना थोडसा. अरे का गगनराव, राहू दे ना गा. कायले चाय बनवा लावतेस तर राहू दे. आता आलास तर चाय तरी पिऊन जा म्हणतो. नाही ना गा गगनराव भाऊ, आता मी निघतो. कारण नाही का, मला तिकडे थोडंसं काम आहे का नाही. कोणत्या नाही कोणत्या कामाच्या निमित्तानंच मी आलो. चल बरं, मग कधी भेटू एखाद वेळ. हो गा, हो भाऊ, ठीक आहे मग. नक्की भेटू. गगनरावच्या बायकोने नाही बनवला चाय अन नाश्ता. बायको, तुले चाय बनव म्हणलो ना मी. आता तुमचा मित्र गेलाय तरी आता कशाला चाय बनवू? मला माहित आहे तू मोठी मतलबी आहेस म्हणून. तुझ्या मैत्रिणी आल्या का तुमच्या इकडचे पाहुणे आले का बरोबर चाय बनवतेस? माझे रिश्तेदार आले, माझे मित्र आले का चाय नाही बनवस? हो, तर आता जातच होतो ना मी. तर तुमचा मित्र गेला, आता कशाला चाय बनवू म्हणतो? तू नको सांगू, सगळे तुझे बहाणे आहेत, काही नसे. जाऊ द्या, तुमच्यासोबत बयसबाजी करून काही फायदा नसे. फालतूच का नाही झगडा मचवाल. धिंगाणा करायची सवय आहे तुम्हाला लहान लहानशा गोष्टीसाठी. हो बापा, मीच धिंगाणा मजवतो ना. आपली गलती कोणी नाही सांगत. 2 कप चाय बनव म्हणलं तर चाय नाही बनवलं. फक्त हिचे रिश्तेदार आले, मैत्रिणी आल्या का मस्त चाय बनवते त्याच्यासाठी. माझ्या इकडचे रिश्तेदार आले का नाही, माझा कोणता मित्र आला का नाही बनव. फक्त हिचे मैत्रिणी आल्या का मस्त त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करते. मस्त त्याच्यासाठी नाश्ता बनवते, चाय बनवते. त्याला राहा म्हणते. माझा मित्र आला का त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही. मोठी खराब बायको आहे म्हणतो ना मी. मला माहित आहेत तुझ्या सर्व गोष्टी. मस्त आपले रिश्तेदार आले, मित्र मैत्रिणी आले का मस्त चाय बनवणे, मस्त ह्या करणे, मजा करणे. गगनरावच्या लहानपणीचा मित्र आला गगनरावला भेटायला. मस्त गगनराव सोबत गप्पा गोष्टी सांगतेत. मग गगनराव का करते, आपल्या बायकोले हाक मारते. बायकोले म्हणते चाय बनव म्हणते. पण बायको काही ऐकत नव्हती गगनरावची. ते नाही का त्याच्या मित्रासोबत नाही का बोलत नव्हती, चालत नव्हती, पण चाय नव्हती बनवत. खराब बायको आहे मोठी गगनरावची. तिनं नाही का त्याचा मित्र आला तरी एकही चाय नाही बनवलं, काही नाही बनवलं. सगळं काही नाही का
मस्त नाही का मजा करते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. तिच्या मित्रमैत्रिणी आल्या का मस्त मजा करते. तिच्याकडचे रिश्तेदार आले का मस्त मजा करते. ना गगनरावचे रिश्तेदार आले, कोणी मित्र आला का त्याला चाय नाही बनवत, त्यासोबत काही बोलं नाही, चालं नाही, काही नाही. खराब बायको आहे मोठी गगनरावची. भेटूया नवीन स्टोरीसोबत. मग ठीक आहे, धन्यवाद.